नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुमचं वय 65, 70 किंवा 80 पेक्षाही जास्त असेल आणि तुमचे पाय पूर्वीसारखी ताकद दाखवत नसतील, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि सांध्यांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदना, ताठरपणा आणि वारंवार येणाऱ्या पेटक्यांमुळे तुम्ही घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित झाला असाल, तर समजून घ्या की हा संदेश थेट देवाकडून तुमच्यापर्यंत आला आहे। हो, ते दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत मंदिराच्या पायऱ्या आरामात चढत होतात, गावातील जत्रेला थेट जात होतात किंवा मित्रांना भेटायला बाजारात चालत जाऊ शकत होतात, ते आता केवळ आठवणी किंवा स्वप्ने बनून राहिले आहेत। आज तर स्वतःच्या घरामध्ये बाथरूमला जाणं सुद्धा एक मोठं आव्हान वाटत आहे। प्रत्येक पाऊल टाकताना तीव्र वेदना होतात आणि पडण्याची भीती सतत मनात घर करून असते। पण आज मी तुम्हाला एक पक्क वचन देते, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला आणि माझ्या सूचनांचं योग्यरित्या पालन केलं, तर तुमचे कमजोर आणि लडखडणारे पाय केवळ 15 दिवसांमध्ये पुन्हा नवीन ताकद मिळवू शकतात। इतकंच नाही तर तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवानही होऊ शकतात। आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, ही काही जादू किंवा चमत्कार नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या 5 अमूल्य आयुर्वेदिक उपायांची शक्ती आहे। तुम्हाला फक्त ते पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत समजून घ्यायची आहे। माझे एक रुग्ण आहे, ते 76 वर्षीय सदाकाका आहेत, जे एक निवृत्त शिक्षक आहेत। ते वेदनांमुळे व्हीलचेअरला खिळले होते। त्यांची मुलगी रडत रडत म्हणाली की बाबा आता स्वतःच्या नातवाबरोबर बसून खेळूही शकत नाहीत। पण जेव्हा त्यांनी मी सुचवलेली एक गोष्ट पाण्यात भिजवून खायला सुरुवात केली, तेव्हा अवघ्या 10 दिवसांमध्ये ते स्वतःच्या पायांवरती चालत दवाखान्यापर्यंत आले आणि म्हणाले की डॉक्टर, जणू काही माझे पाय परत आले आहेत असं मला वाटतं। त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि चेहऱ्यावरील हास्य पाहून माझं मन भरून आलं। मला असं वाटत नाही की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्ध व्यक्तीने म्हातारपण म्हणजे फक्त वेदना आणि असहाय्यता आहे असा विश्वास ठेवावा। जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70% पेक्षा जास्त वृद्ध लोकांमध्ये पायांमधील अशक्तपणा आणि वेदनांचं मुख्य कारण कोणताही गंभीर आजार नसून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांची तीव्र कमतरता आहे। दरम्यान एम्स दिल्लीच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की योग्य आहार घेतल्यास वयाच्या 90व्या वर्षीही हाडांची ताकद 60% वाढू शकते। तर तुम्ही तुमच्या पायांमधील वेदना आणि ताठरपणा हळूहळू कमी करणारी एक विशेष पद्धत शिकायला तयार आहात का? तुम्हाला कोणत्याही आधाराशिवाय तुमच्या नातवाचा हात धरून मंदिरात चालत जायचं आहे का? जर तुमचं उत्तर होय असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी 5 विशेष घटक सांगणार आहे, जे पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडे इतकी मजबूत करू शकतात की वयाच्या 90व्या वर्षीही तुम्हाला काठी किंवा मानवी आधाराची गरज भासणार नाही। तुम्हाला पुन्हा धावल्यासारखं वाटेल आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे आयुर्वेदिक सवयी देखील सांगणार आहे, ज्या या उपायांची परिणामकारकता 10 पटीने वाढवू शकतात। तर जर तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करायचे असतील, तर कृपया खाली हो असं कमेंटमध्ये नक्की लिहा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही सांगा। मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते। पहिलाच उपाय ऐकून तुम्हाला खरोखरच धक्का बसेल, म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका। मंडळी, दिवसभर बसल्यानंतर पाय लडखडणं, गुडघेदुखी आणि सांधे आखडणं या काही लहान सहान समस्या नाहीत। हा तुमच्या शरीराकडून मिळणारा एक गहन संकेत आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक असलेले योग्य पोषण मिळत नाहीये। मनातल्या मनामध्ये सकाळी उठून वेदनांशिवाय तुमच्या अंगणामध्ये आरामात फिरायला जाण्याची तुमची इच्छा असते। तुमच्या नातवंडांना शाळेत सोडण्याची किंवा जुन्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची तुमची इच्छा असते। पण पायांच्या वेदना तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही एका खोलीत बंदिस्त करतात। सर्वात मोठी भीती ही आहे की तुम्ही पडाल किंवा तुमचं हाड मोडेल। तुम्हाला माहीत आहे की या वयात हाडे जुळवणं सोपं नसतं आणि तुम्हाला तुमच्या मुलांवर ओझं व्हायचं नसतं। ही भीती आणि असहाय्यता तुमच्या जीवनातील आनंद हळूहळू कमी करते। पण आज मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की ही परिस्थिती कायम राहणार नाही। टोकियो जेरिॲट्रिक इन्स्टिट्यूटच्या 2025च्या अभ्यासानुसार 75% वृद्ध लोकांमध्ये हाडे कमकुवत होण्याचं खरं कारण वाढतं वय नसून पोषक तत्वांचं योग्य शोषण न होणं हे आहे।
जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बिया थेट खाता तेव्हा तुमची पचनसंस्था त्यातील सर्व पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. तथापि जेव्हा तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा त्यांच्यात अंकुरम प्रक्रिया सुरू होते आणि त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रथिने अशा स्वरूपामध्ये रूपांतरित होतात जे शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषले जातात. म्हणूनच भिजवलेले पदार्थ नैसर्गिक औषधांप्रमाणे काम करतात. आयुर्वेदानुसार भिजवलेल्या अन्नाचा जडपणा कमी होतो, पचनक्रिया सुलभ होते, वातदोष शांत होतो आणि अस्थिधातूसुद्धा मजबूत होतो. आता अधिक वेळ न घालवता आपण काही प्रभावी उपाय पाहूया जे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास पाय आणि गुडघ्यांचे दुखणे हळूहळू कमी होऊ शकते आणि तुमची हाडेसुद्धा मजबूत होऊ शकतात. पहिल्या उपायामध्ये मेथीचे दाणे आणि अक्रोड भिजवण्याचा समावेश आहे. मेथीचे दाणे सामान्यतः भाज्यांना फोडणी देण्यासाठी वापरले जातात हे तुम्हाला माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोडाचे गर 1 ग्लास पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवता तेव्हा हे मिश्रण तुमच्या पायांसाठी वरदान ठरतं. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात जे सांध्यांची सूज कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास मदत करतात. अक्रोडातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने स्नायूंचं नुकसान दुरुस्त करण्यास आणि पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. जेव्हा हे दोन्ही घटक पाण्यात भिजवले जातात तेव्हा त्यातील फायटो ॲसिडचं प्रमाण जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतं ते नाहीसं होतं, ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसं कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात याची खात्री होते. हारफिल्डच्या एका अभ्यासानुसार भिजवलेले मेथीचे दाणे आणि अक्रोड यांचं मिश्रण वृद्धांमधील हाडांची घनता 40% वाढवू शकतं आणि सांधेदुखी केवळ 15 दिवसांमध्ये निम्मी करू शकतं. माझ्या रुग्णांपैकी एक नगरचे रहिवासी असलेले 72 वर्षीय सुशीलाताई आहेत. यांना गुडघेदुखी इतकी तीव्र होती की त्या पायऱ्यासुद्धा चढू शकत नव्हत्या. मी त्यांना हा उपाय सुचवला. सुरुवातीला त्या म्हणाल्या, मेथीचे दाणे खूप कडू असतात, मी ते कसे खाऊ शकते. पण जेव्हा त्यांनी 12 दिवस हुशारीने याचं पालन केलं तेव्हा त्यांनी फोन करून सांगितलं की मी न थांबता 3रा मजला चढले आणि माझ्या गुडघ्यांमधील जळजळ पूर्णपणे थांबली आहे. त्यांच्या आवाजामध्ये परत आलेला आत्मविश्वास पाहून मी भारावून गेली. ही पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोड घालून ते झाकून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या. त्यानंतर मेथीचे दाणे आणि अक्रोड चावून खा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मेथीच्या दाण्यांचं प्रमाण अर्धा चमचा इतकंच घ्या आणि अक्रोड कधीही न भिजवता खाऊ नका. ही पाककृती तुमच्या पायांना पुन्हा शक्ती देऊ शकते आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही ही पाककृती करून पाहण्यास इच्छुक असाल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसऱ्या एका पाककृतीमध्ये काळे तीळ आणि मनुका हे एकत्र केले जातात. आयुर्वेदामध्ये काळे तीळ हाडांसाठी सर्वोत्तम साथीदार मानले जातात. पाण्यात भिजवलेल्या गोड आणि गरम मनुकांसोबत सेवन केल्यास ते पायांच्या वेदना आणि अशक्तपणावरती एक अत्यंत प्रभावी उपाय ठरते. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा तिप्पट जास्त कॅल्शियम, लोह आणि तांब असतं जे थेट हाडांची रचना मजबूत करतात आणि ओस्टिओपोरोसिस वाढ मंदावतात. मनुका किंवा सुकलेले काळे द्राक्षे पोटॅशियम आणि बोरॉन समृद्ध असतात जे शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवतात आणि स्नायूंचे पेटके कमी करण्यास मदत करतात. तीळ रात्रभर भिजवल्याने त्यांची साल मऊ होते ज्यामुळे त्यातील तेल आणि पोषक तत्वे बाहेर पडतात. यामुळे ते पचायला सोपे आणि अधिक प्रभावी बनतात. जर्नल ऑफ जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुका खातात त्यांची हाडे मोडण्याचा धोका 50% कमी होतो. त्यांच्या पायांच्या स्नायूंची ताकदही सुमारे 30% सुधारते. अलाहाबादचे 50 वर्षांचे कृष्णा कुमार जे आहेत तर ते भेटायला आले. त्यांचे पाय अनेकदा लडखडत असत आणि त्यांना सतत पडण्याची भीती वाटत असे. त्यांनी निरागसपणे विचारलं की मी माझ्या लहान बागेमध्ये परत जाऊन माझी आवडती गुलाबाची फुले पाहू शकेन का. तर मी त्यांना ही पद्धत वापरून पाहण्याचा सल्ला दिला. अवघ्या 15 दिवसानंतर त्यांच्या मुलाने त्यांचा बागेत उभं राहून हसतानाचा एक फोटो पाठवला. त्यासोबत कॅप्शन होती की बाबा मी आता काठीशिवाय बागेत तासनतास काम करू शकतायत. हे दृश्य पाहून डोळे पाणावले. ही पद्धत खूप सोपी आहे. 2 चमचे काळे तीळ आणि 8 ते 10 मनुका एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी प्या आणि नंतर तीळ व मनुका नीट चावून खा. तुम्हाला थोडासा गोडवा हवा असल्यास
तुम्ही त्यात थोडासा गूळ घालू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर मनुक्याऐवजी फक्त भिजवलेले काळे तीळ खा आणि त्यात गूळ अजिबात घालू नका. हा उपाय तुमची हाडे आतून मजबूत करेल आणि तुमच्या शरीराला लोखंडासारखी ताकदही देण्यास मदत करेल. तुम्ही कधी भिजवलेले काळे तीळ आणि मनुका एकत्र खाल्ले असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तिसरा उपाय म्हणजे जवस आणि खजूर यांचं शक्तिशाली मिश्रण. मंडळी, जर तुमच्या पायांना वारंवार सूज आणि जळजळ होत असेल, चालताना तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येत असेल आणि सांध्यांमधील वंगण जवळजवळ नाहीसं झाल्यासारखं वाटत असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. जवस हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लिग्नन्स आणि फायबर यांचा समृद्ध स्रोत आहे, जे शरीरातील दाह नियंत्रित करण्यास मदत करतात. ते सांध्यांना नैसर्गिक वंगण पुरवण्यासही मदत करतात. खजूरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे स्नायू आणि मज्जातंतू यांच्यातील समन्वय सुधारतो. ते पेटके कमी करण्यास देखील मदत करतात. जेव्हा तुम्ही 1 चमचा जवसाचे दाणे खाता आणि जर तुम्ही 2 खजूर रात्रभर पाण्यात भिजवले तर जवसाची कडक सालसुद्धा मऊ होते. त्यात आत असलेला गोंदासारखा पदार्थ सुटू लागतो, जो सांध्यांसाठी नैसर्गिक वंगणाचं काम करत असतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेलं जवस आणि खजूर खातात त्यांच्या सांधेदुखीमध्ये 65% घट होते आणि चालण्याच्या गतीमध्ये 40% सुधारणा होते. मला पुण्यातील एक 76 वर्षीय हेमाताई आठवतात, ज्यांच्या गुडघ्यांची वेदना इतकी तीव्र होती की त्या प्रार्थनेसाठी बसूही शकत नव्हत्या. त्यामुळे त्या खूप निराश झाल्या होत्या. मी त्यांना हा उपाय सुचवला. एका आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने मला असं सांगितलं की तिची आई म्हणत होती की तिच्या गुडघ्यांमध्ये आता काहीच त्रास उरलेला नाही. डॉक्टर, तुम्ही मला केवळ चालायला शिकवलं नाही आहे तर पुन्हा जगायलाही शिकवलं आहे. हे शब्द माझ्यासाठी एका मोठ्या बक्षिसापेक्षाही काही कमी नव्हते. हा उपाय वापरण्यासाठी 1 चमचा जवस आणि 2 मऊ खजूर बिया काढून घ्या आणि ते 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी हे पाणी प्या. त्यानंतर जवस आणि खजूर चांगले चावून खा. काळजी घ्या, जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर अर्धा चमचा जवसाने सुरुवात करा. तसेच खजुरांमधील बिया काढण्याची खात्री करा. हा उपाय तुमच्या सांध्यांना पुनरुज्जीवित करू शकतो आणि तुम्हाला वेदनांशिवाय चालण्याची व धावण्याची शक्तीही देऊ शकतो. चालताना तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चौथा उपाय म्हणजे मुसळी आणि बदामांचे एक अद्भुत मिश्रण. मंडळी, जर तुमचे पाय केवळ दुखत नसतील तर ते अत्यंत कमजोर आणि बारीक झाले असतील, स्नायू आकसले असतील, असं वाटत असेल की तुमच्या संपूर्ण शरीराचं वजन फक्त हाडांवरच आहे, तर या समस्येवर उपाय याच मिश्रणामध्ये आहे. सफेद मुसळी ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शरीरातील धातूंना मजबूत करण्यासाठी आणि स्नायूंना पोषण देण्यासाठी ओळखली जाते. ती प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे स्नायूंच्या ऊती दुरुस्त करण्यास मदत करतात. बदाम हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि नसा मजबूत करणाऱ्या आरोग्यदायी चरबीचा खजिना आहेत. ते शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत. जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम मुसळीचं मूळ आणि 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा मुसळी आपले सक्रिय घटक पाण्यात सोडते. बदामाची तपकिरी साल देखील सहजपणे निघते, ज्यामुळे शरीराला त्यातील पोषक तत्वे लवकर शोषून घेता येतात. जर्नल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मुसळी आणि बदामाचे हे मिश्रण वृद्धांमधील सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंचा ऱ्हास रोखण्यासाठी 70% प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. पायांची ताकद वाढवण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. माझे एक रुग्ण आहेत आणि ते 82 वर्षीय निवृत्त सैनिक आहेत. सैन्यातील त्यांच्या दीर्घ सेवेमुळे खूप अशक्त झाले होते. ते अनेकदा म्हणायचे की डॉक्टर, मी माझ्या सहकाऱ्यांसोबत संध्याकाळचं पेय घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. मी त्यांना हा उपाय सुचवला. सुमारे 3 आठवड्यानंतर तो त्यांचा जुना गणवेश घालून ते ताट उभे राहून आणि सॅल्यूट करत क्लिनिकमध्ये आले की आता मी रोज संध्याकाळी 2 किलोमीटर चालतो. हे ऐकून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं.
क्लिनिकमधील सर्व कर्मचाऱ्यांनाही डोळ्यात पाणी आलं. हा उपाय करण्यासाठी 10 ग्रॅम पांढऱ्या मुसळीचं मूळ आणि 5 बदाम एका भांड्यामध्ये रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी थोडं कोमट करून घ्या. मुसळी आणि बदाम चावून किंवा वाटून खा. मुसळीचं मूळ वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या आणि बदामांची साल काढण्याची खात्री करा. हा उपाय तुमच्या क्षीण झालेल्या स्नायूंना पुन्हा शक्ती देऊ शकतो आणि तुमच्या पायांना मजबूत ताकद देऊ शकतो. जर तुम्हालाही तुमच्या क्षीण होत असलेल्या पायांचा त्रास होत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. 5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे बडीशेप आणि कमळाच्या बिया यांचं एक अनोखं मिश्रण. मंडळी, जर तुमची समस्या रात्री पायांमध्ये तीव्र पेटके येणं आणि अस्वस्थता ही असेल, ज्यामुळे तुमची झोप वारंवार विस्कळीत होते आणि तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो, तर हा उपाय खास तुमच्यासाठी वरदानापेक्षाही कमी नाही आहे. बडीशेपमध्ये स्नायू आकुंचन रोखण्याचे गुणधर्म आहेत, म्हणजेच ती अनैच्छिक स्नायू आकुंचन रोखण्यास मदत करते. त्यातील मॅग्नेशियम घटक नसा शांत करतात. मखाना, ज्याला आपण कमळाच्या बिया असंही म्हणतो, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे हाडांची घनता वाढवतात आणि शरीराला थंडावा देऊन जळजळ शांत करतात. रात्रभर पाण्यात भिजवल्यावर बडीशेपचं तेल आणि कमळाच्या बियांमधील स्टार्च पाण्यात विरघळतात, ज्यामुळे हे मिश्रण एक शक्तिशाली नर्व टॉनिक आणि स्नायू शिथिल करणारे बनतं. इंडियन जर्नल ऑफ एजिंग रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे बडीशेप आणि कमळाच्या बियांचं सेवन करतात त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये 80% सुधारणा झाली आणि रात्रीच्या वेळी पायात येणाऱ्या पेटक्यांमध्ये 90% घट झाली. माझे एक रुग्ण आहे 78 वर्षीय विमलाताई, आणि जी भोपाळमध्ये एकटी राहत होती. रात्रीच्या वेळी पेटके इतकी त्रासदायी होते की तिला भीती वाटायची की रात्री ओरडल्यास कोणी ऐकणार नाही. तिचा घाबरलेला आवाज ऐकून मी तिला हा शेवटचा उपाय सांगितला. फक्त 3 रात्री हे करून पाहिल्यावर त्यांनी फोन करून सांगितलं की डॉक्टर, पहिल्यांदाच मला या दुखीपासून सलग 3 रात्री शांत झोप आली. त्यांचा निश्चिंत आवाज ऐकून मला कळलं की माझे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. हे करून पाहण्यासाठी 1 चमचा बडीशेप आणि 10 ते 12 कमळाच्या बिया 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आहे. हे पाणी गाळून प्या आणि मग बडीशेप आणि कमळाच्या बिया चावून खा. चवीसाठी तुम्ही त्यात थोडी खडी साखरही घालू शकता. मात्र तुम्हाला मधुमेह असल्यास खडी साखर घालणं टाळा आणि कमळाच्या बियांचं प्रमाण मर्यादित ठेवा. हा उपाय रात्रीच्या वेळी येणारे पेटके कमी करण्यास आणि तुमच्या पायांना आराम देण्यास मदत करेल. तुम्हालाही रात्री पायात पेटके येऊन जाग येत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे ते होते 5 अमूल्य उपाय. हे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्याने पायातील वेदना, अशक्तपणा, ताठरपणा आणि पेटके हळूहळू कमी होऊ शकतात. हे महागडे उपचार किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रिया नाहीत, तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील साधे उपाय आहेत, ज्यांची परिणामकारकता आयुर्वेद आणि विज्ञान या दोघांनीही मान्य केली आहे. एम्स दिल्लीने 2025मध्ये केलेल्या एका व्यापक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध लोकांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये जीवनामध्ये भिजवलेल्या पदार्थांचा समावेश केला, त्यांच्या हाडांची घनता सुमारे 55% वाढली, पडण्याचा धोका 70% कमी झाला आणि जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. हे उपाय अवलंबून हजारो वृद्ध लोकांनी केवळ आपले पायच मजबूत केले नाहीत, तर त्यांच्या जीवनात आनंद आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे. आता मी तुम्हाला 3 आयुर्वेदिक सवयी सांगणार आहे, ज्या या उपायांची परिणामकारकता अनेक पटींनी वाढवू शकतात. पहिली सवय, सकाळी रिकाम्या पोटी अर्धा लिंबू पिळून 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि कॅल्शियम शोषण्यास मदत होते. दुसरी सवय, दररोज सकाळी सूर्योदयानंतर किमान 15 मिनिटे उन्हामध्ये बसा. यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल, जे हाडांसाठी आवश्यक आहे. तिसरी सवय, झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोहरीच्या तेलाने आपल्या पायांना आणि गुडघ्यांना हलकासा मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि स्नायू शिथिल होतील. ह्या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय आजच सुरू करा आणि त्याला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला खात्री देते की पुढील 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल. आता सांगा, या 5 उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही सर्वात आधी अवलंबायला तुम्हाला आवडेल आणि तुम्ही या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवाल का? जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.